अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आपण यावं अशा पद्धतीचा प्रस्ताव आमच्या 7 पैकी एकाही खासदाराला आलेला नाही. हे अतिशय जबाबदारीने मी या ठिकाणी सांगतो आणि मीडियाच्या माध्यमातून ही ती चर्चा चालू आहे, ज्या चर्चेच्या माध्यमातून मतदारसंघामध्ये आमच्या विश्वसनीयतेवर सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे. मला या निमित्तानं सांगावंसं वाटतं की या बातमीमध्ये कुठलंच तथ्य नाही आणि अजित पवार गटाकडनं अशा पद्धतीचा कुठलाच प्रस्ताव अद्यापपर्यंत आम्हाला आलेला नाही. नाही, मी आता हॉटेलवर असताना मी बघितलं, त्यांनी माझ्यावर आरोप केला की अमर काळे आमच्या नेत्यांना भेटले. तर मी तुमच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून मी अमोल मिटकरींना आवाहन करतो की अमर काळे अजित पवार गटाच्या कोणत्या नेत्याला भेटले हे त्यांनी या ठिकाणी स्पष्ट करावं, त्यांचं नाव घ्यावं, केव्हा भेटलो, किती वाजता भेटलो ते त्यांनी सांगावं. कारण की त्यांनी डायरेक्ट माझं नाव घेऊन आरोप केलाय. त्यामुळे माझं आव्हान आहे अमोल मिटकरींना की कोणासोबत भेटलो, केव्हा भेटलो त्यांनी स्पष्ट करावं. निश्चित ना, म्हणजे अमोल मिटकरी साहेबांसारख्या जबाबदार व्यक्तीकडनं अशी अपेक्षा आपण करू शकत नाही. ते अतिशय जबाबदार नेते आहेत आणि अतिशय प्रवक्ते आहेत आणि इतक्या जबाबदार व्यक्तीने अशा पद्धतीचं वक्तव्य करणं आणि थेट एखाद्या खासदाराचं नाव घेऊन त्या ठिकाणी आरोप करणं, मला वाटतं त्यांच्या त्या पदाला किंवा शोभणार आहे असं वाटत नाही. त्यामुळं आणि जर त्यांनी इतकं नाव माझं स्पष्ट घेतलंच आहे तर माझं तुमच्या सर्वांच्या माध्यमातून अमोल मिटकरींना आव्हान आहे की अमर काळे केव्हा अजित पवार गटाच्या कोणत्या नेत्याला भेटले हे त्यांनी स्पष्ट करावं, केव्हा भेटले, किती वाजता भेटले आणि कोणासोबत भेटले त्यांनी स्पष्ट करावं. हा, या बातमीमध्ये हे जे आपण बोलतोय याच्यामध्ये तथ्य आहे. सोनिया दुहानकडनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 7 लोकांना आमच्या प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल त्यांनी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. मागच्या सेशनमध्ये, मागच्या अधिवेशनामध्ये त्या प्रत्येकासोबत संपर्कामध्ये होत्या आणि पुढच्या काळामध्ये आपण अजित पवार गटासोबत गेलो पाहिजे अशा पद्धती त्यांनी मनधरणी करण्याचे प्रयत्न आमच्या 7 खासदारांचे केले. 4.5 वर्ष आता सरकार विरोधामध्ये तुम्ही कसे राहाल, सर्वाईव्ह कसे कराल, मतदारसंघामध्ये निधी कसा भेटेल, हे सर्व प्रश्न करून आता पुढच्या काळामध्ये तुम्हाला पुन्हा निवडून यायचं असेल, तुमचं पॉलिटिकल फ्युचर तुम्हाला जर पुन्हा हे करायचं असेल, तर स्टेबल करायचं असेल, तर तुम्ही अजित पवारांसोबत गेले पाहिजे अशा पद्धतीचं त्यांनी आमच्या 7ही लोकांना बोलून कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला. परंतु आम्ही 7ही लोकांनी त्यांचं फक्त ऐकून घेतलं, त्याच्यापेक्षा पुढचं त्याच्यामध्ये काही झालं नाही. आणि सोनिया दुहान ज्या आहेत त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आहेत. मला थोडं नवल हे वाटतं की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी अजित पवार त्या पवार साहेबांच्या एनसीपी सोबत